पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला सीबीआय कडून अटक। मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक। लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई। आंदोलनाच्या भीतीने लातूरमधली शाखा बंद। नीटच्या निकालापूर्वीच खासगी कोचिंग क्लासेसची जाहिरात। सीबीआयने चौकशी केलेल्या मुलीला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी गुण। नीटच्या निकालापूर्वीच लातूरमधल्या खासगी क्लासची जाहिरातबाजी। नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीचं आंदोलन। मोटेगावकर कुलकर्णींच्या फोटोला फासली शाई, तर पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजच्या बाहेर काँग्रेस ठाकरे गट आक्रमक। नीटच्या पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक अपडेट जय महाराष्ट्रच्या हाती। महाराष्ट्रातलं आणखी एक कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर। बोंधू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार, सूत्रांची माहिती। बोंधू अशोक खरातचा होता परदेशात पळून जाण्याचा प्लॅन। खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा। अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून खरातचे संशयास्पद व्यवहार। राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष। निवडणूक आयोगाला दिलेल्या 2 वेगवेगळ्या पत्रांमुळे वाद। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेमध्ये होणार पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक। विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर। एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी होणार मतदान। 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधल्या। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर। संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्नी उबाठाचं आंदोलन। समृद्धी महामार्गावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन। कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी। शासकीय बैठकांसंदर्भात राज्य सरकारचा निर्णय। मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांसाठी येण्याची गरज नाही, सूत्रांची माहिती। मुंबई बाहेरच्या मंत्र्यांना बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। सध्या 31 मे पर्यंत एसटीच्या तिकीट दरात कोणतीही दरवाढ नाही। केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये संघ मुख्यालयाजवळ गोळीबार। 3 बाईक स्वारांकडून 2 वेळा फायरिंग। अंमली पदार्थ विक्रीच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय। महागाईची झळ। भाज्यांचे भाव दुप्पट। घरखर्चासह गृहिणींचं बजेट वाढलं। मुंबईसह उपनगरातल्या बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या। हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। देशभरातील औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी लाक्षणिक बंद। पुण्यातल्या 15,000 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार। औषध विक्रीत नफ्याची मर्यादा वाढवण्याची सरकारकडे मागणी। पश्चिम बंगालमधल्या बॉम्बफेक प्रकरणी दोघांना मुंबईतून अटक। मुर्शिदाबाद जिल्ह्यात निवडणुकांनंतर झालं होता बॉम्बफेक।